नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज गुरुवार 16 एप्रिल 2026. आजची आपली या रोटरी वर्षातील 36वी मीटिंग. आज आपली तिसरी म्हणजे शेवटची क्लब असेंब्ली आहे. सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आत्तापर्यंत झालेल्या कामाबद्दल व येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये प्लॅन केलेल्या कामांबद्दल माहिती देतील. तशीच दुसरी गुड न्यूज म्हणजे आपल्या क्लबचा डेन्स फॉरेस्ट प्रोजेक्ट हा फुल स्विंगमध्ये सुरू झालेला आहे. आपल्याला मिळालेल्या 1 एकर जागेची नांगरणी पण झालेली आहे. आपल्या क्लबच्या साप्ताहिक बैठकीचा वृत्तांत. आपल्या क्लबची गुरुवार 9 एप्रिलची साप्ताहिक बैठक म्हणजे आपले एक ज्येष्ठ सभासद मोहनराव गुजराथी यांच्या व्यासंग, वक्तृत्व आणि साहस यांचा संगम होता. साहस एवढ्यासाठी म्हटलं की जागतिक सद्यस्थिती असा विषय त्यांनी निवडला होता. खरं तर सध्याची जगभरची परिस्थिती इतकी अस्थिर आहे आणि इतकी रूप बदलते आहे की तिचं विवेचन कसं शक्य होणार असा प्रश्नच होता. पण अर्थातच बोलणारे मोहनराव आहेत असं म्हटल्यानंतर ते ही आव्हानं पेलायला समर्थ आहेत हा विश्वासही वाटत होता आणि घडलंही तसंच. प्रश्नोत्तरांसकट बरोबर 48 मिनिटात मोहनरावांनी जागतिक परिस्थितीचा सम्यक आढावा सोप्या भाषेत, समर्पकतेनं आणि सखोलपणे घेतला. पहिली 20 मिनिटे त्यांनी अगदी ऑटोमन साम्राज्यापासून सुरुवात करून जवळजवळ अर्ध्या जगाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आणि त्यानंतर निष्णात गायकानं अचूकपणे समेवर यावं तसा त्यांनी हा सगळा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यांचा सांधा जोडून दाखवला. युद्धात गुंतलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही प्रमुख राष्ट्रांच्या परस्पर संबंधांचा सारांश सांगताना त्यांनी इराणमधली इस्लामिक क्रांती आणि त्याच्यामुळे उरलेल्या दोन्ही राष्ट्रांशी आलेलं त्यांचं वितुष्ट यांची कारणमीमांसा समजावून सांगितली. फॅक्ट्स, वर्ष आणि घटना असा तपशील त्यांच्या जिभेवरच होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाला त्यांच्यापाशी आधार होता. शिया आणि सुन्नी पंथातील ऐतिहासिक वैर, अरब देशांची मानसिकता, 2 महायुद्धांचे पश्चिम आशियावरील व्यापक परिणाम, अमेरिकेने विविध राष्ट्रात केलेले सशस्त्र हस्तक्षेप किंवा त्यांच्यावर लादलेली अप्रत्यक्ष युद्ध म्हणजे प्रॉक्सी वॉर, अशा विविध महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी केवळ स्पर्श केला एवढंच नव्हे तर त्यांचे एकमेकातले ताणतणाव आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करून दाखवले. युद्धांचा अर्थव्यवस्थेशी असलेला अत्यंत घनिष्ठ संबंध आणि डॉलर व सोने यांच्यातील नाते निक्सन यांनी संपुष्टात आणल्यानंतर डॉलरची घसरलेली पत, त्यानंतर पेट्रो डॉलरचं माजलेलं प्रस्थ आणि त्यांना मिळालेली जबर आव्हानं, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची अलीकडच्या अनेक वर्षात होत आलेली घसरण यांचाही त्यांनी यथोचित परामर्श घेतला. भाषणाचा शेवट करताना मोहनरावांनी या युद्धाशी भारताचा संबंध कसा येतोय याच्यावरही भाष्य केलं. त्यांनी निष्कर्ष असा सांगितला की ऊर्जा सुरक्षा, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान विकास आणि अर्थबळ या 4 घटकांवर आपण सध्या देतो आहोत त्यापेक्षाही जास्त प्रमाणात भर द्यायला हवा. या सगळ्या विवेचनात त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिघांच्याही बाजू स्पष्ट केल्या आणि कोणाच्याही बाबतीत पक्षपात होणार नाही याची दक्षता घेतली. मी हे मुक्त चिंतन करतो आहे अशा त्यांच्या विनम्र प्रस्तावनेपासून सुरू झालेली ही बौद्धिक मेजवानी निवडक प्रश्नांना समर्पक उत्तरं देत संपन्न झाली. रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर रोटेरियन अजित अन्नछत्रे आणि ॲन मंजिरी यांच्यातर्फे सुग्रास भोजनाचा बेत होता. धन्यवाद. रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 कल्चरल कमिटीने आयोजित केलेला
आणि रोटरी क्लब पुणे बाणेरनी होस्ट केलेला स्वरसम्राज्ञी हा लता मंगेशकर यांच्या हिंदी सिनेगीतांवर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम आशा भोसले यांचे आजच निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली. लता मंगेशकर यांनी गायलेली पण अप्रचलित गाणी या कार्यक्रमात सादर केली गेली. बऱ्याच गाण्यांना वन्समोर मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन स्नेहल भट यांनी केले आणि संगीत संयोजन रोटेरियन दीपक महाजन यांनी केले. इतर क्लब्सबरोबर आपला रोटरी क्लब को-होस्ट होता. आपल्या क्लबचे 25 मेंबर्स आले होते. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. मंडळी, आपले पुढील 2 कार्यक्रम असे आहेत. पुढील गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी आपली मीटिंग होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याऐवजी आपण शनिवार 25 एप्रिल व रविवार 26 एप्रिल रोजी सुरूर येथील अलकाश्रय येथे 1 दिवसीय निवासी सहलीसाठी जात आहोत. पुढील गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सौ शारदा केळकर या जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचे जीवन व कार्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. वाढदिवस शुभेच्छा. 20 एप्रिल रोटेरियन संदीप कालबंडे यांचा वाढदिवस. 22 एप्रिल नम्रता भणगे यांचा वाढदिवस. ॲनिव्हर्सरी शुभेच्छा. 18 एप्रिल रोटेरियन मधुरा आणि प्रसाद जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस. या सगळ्यांना क्लबकडून मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.